लोकसभा चुनाव 2024 प्रथम चरण की मतदान प्रक्रिया पूरी हो चुकी है। पालघर में 20 मई को चुनाव होगा। अभी तक बात करेंगे तो मात्र उद्धव बालासाहेब ठाकरे की शिवसेना ने अपना उम्मीदवार घोषित किया है। भाजपा सेना की महायुति अभी भी संभ्रम स्थिति में है कि यह चुनाव में उम्मीदवार शिवसेना का होगा या भाजपा का होगा। वही बात करेंगे बहुजन विकास आघाड़ी की, तो निश्चित रूप से इस सीट पर उनका दबदबा कायम है। पिछले हफ्ते ही आमदार हितेंद्र ठाकुर ने एक पत्रकार वार्ता में कहा था कि सभी दल हमको समर्थन करें, क्योंकि इस लोकसभा क्षेत्र में से 6 में से 3 एमएलए हमारे हैं। महानगर पालिका विरार में 115 में से 109 सीट हमारी है। कई जगह हमारे सरपंच और उप सरपंच हैं। जब से चुनावी प्रक्रिया शुरू हुई है तब से बहुजन विकास आघाड़ी अलग अलग क्षेत्रों में मेलावा, कार्यकर्ता मेलावा, महिला मेलावा आदि कर रहे हैं। इसी कड़ी में शुक्रवार को विवा कॉलेज में एक मेलावा का आयोजन किया गया, जिसमें सैकड़ों कार्यकर्ता ने भाग लिया। इस अवसर पर हितेंद्र ठाकुर ने कहा कि इस सीट पर हमारा नैसर्गिक हक है और हम ये चुनाव जीतकर रहेंगे। हमारे पास 8 से 10 उम्मीदवार हैं। 2-3 दिनों में ही हम आपस में बैठकर तय कर लेंगे कि इस चुनाव में हमारा उम्मीदवार कौन होगा। बात जब सिंबल की आई तो उन्होंने कहा कि अगर हमको सीट ही नहीं मिली तो हम तुतारी, बांसुरी या कुछ भी, जो भी सिंबल मिलेगा हम जीत कर आएंगे। ब्यूरो न्यूज दिलीप कावरिया, वसई विरार समाचार। आज का जो मेला लिया इसके बारे में जानकारी। पूरे जिले के कार्यकर्ता थे, लड़ने का जोर में थे, तो लग जाओ काम पे। त्याच्या अगोदर पण असे मेळावे आयोजित करण्यात आलेले चालूच आहेत मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांची बोलणं। कुठे मी जातो, कुठे राजीव पाटील, कुठे क्षितिज ठाकूर, कुठे बळीराम जाधव, कुठे राजेश पाटील, कुठे निमकरताई, कुठे स्थानिक नेते आहेत। सगळेच स्थानिक लेवलला फिरणं चालू आहे, बोलणं चालू आहे। जव्हार मुखाड्याला झालं, पालघर तालुक्यात झाली, मेळावे चालूच आहेत। आपुलकीने वाट बघते विरोधी, कधी तुम्ही तुमचा उमेदवार घोषित करा। आपुलकीने मी आज सांगितलं ना का मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही। सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या, माझं ते नाव, मला हा माझा, तो माझा असं करायचं नाही। सगळे जे इच्छुक आहेत, 8-10 इच्छुक आमची नावावरती तुम्ही ऐकली असतील, 8-10 इच्छुक झालेले आहेत। कोणी नाव सजेस्ट केलं, इच्छुक आहे तसं नाही, त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल, तो चांगला पडेल, आता याला संधी द्या, आता त्याला संधी द्या। त्यामुळे 8-10 जण उद्याला येणार आहेत। मी आमचे 3 आमदार राजीव पाटील, बळीराम जाधव, निमकर, सगळे एकत्र, निमकर मॅडम, अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते का एवढं बघू। इस बार क्या उम्मीदवार कोई युवा होगा, कोई अलग होगा, कुछ संकेत? युवा, सीनियर ऐसा कुछ हमारे एने में नहीं, जो लोगों के साथ है वो हमारा उम्मीदवार है। आपण चिन्हाबद्दल कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला की मागच्या वेळेस आपलं चिन्ह सील झालं होतं, यावेळेस अशी परिस्थिती उद्भवली आपण झाली तर आम्ही भोंगा घेऊ, शंख घेऊ, बासरी घेऊ, आणखीन कोणती घेऊ। टेंशन नहीं है, मतलब अगर कुछ भी हो जाए तो पूरी परिस्थिति में तैयार। अरे सिंबल पे हम नहीं चुन के आएंगे, अभी हम हमारे बलबूते पे चुन के आएंगे। धन्यवाद। सर्व कार्यकर्त्यांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, काय म्हणाल, कशी रणनीती असेल आपली? खरं म्हणजे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आणि 2014ला या पालघर जिल्ह्याची निर्मिती जेव्हा झाली त्याच्यामध्ये अभिप्रेत असं होतं की पालघर जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे, ज्या आदिवासी भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, तर ह्या ठिकाणी चांगला विकास झाला पाहिजे आणि तिथे सरकारी यंत्रणा लवकर पोचली पाहिजे, या अनुषंगाने त्या जिल्ह्याची निर्मिती झाली। परंतु दुर्दैवाने ह्या मागच्या 10 वर्षामध्ये
ह्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमूलाग्र बदल झालेला नाही. 2009ला जेव्हा आमचे खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून इथे रेल्वे चालू केली गेली. वसई तालुक्यामध्ये जो निर्माण होणारा गॅस आहे तो परराज्यामध्ये जायचं, इंडस्ट्रीसाठी वापरला जायचा. तर तो गॅस वसईकरांना घरोघरी नळाद्वारे मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती अंमलबजावणी केली. आणि एक खासदार काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बळीराम जाधव. आणि त्याच्यामागे आप्पा यांची जी असलेली खंबीर ताकद आणि खंब नेतृत्व, एक हाती नेतृत्व का जे सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनात घेऊन चालतात, त्याच्यामुळे शक्य झाले. त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षांमध्ये जो जिल्ह्याचा जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय ढासळलेला ग्राफ आहे ते पुन्हा आपल्याला जिवंत करणे. पालघरच्या लोकांच्या विकासासाठी एक खासदार किती महत्त्वाचा असतोय म्हणून ही आजची कार्यकर्ता मेळावा जेव्हा घेतला आणि कार्यकर्त्यांची मतं जाणली गेली की लोकसभा निवडणूक आपण लढायची तर कशासाठी लढायची, लढणं आणि जिंकण्यासाठी लढणं ह्या दोन भिन्न बाबी आहेत. आज मेळावा आयोजित झाला, मात्र या मेळाव्यामध्ये उमेदवारासंदर्भात कुठलीही घोषणा झाली नाही आहे. काय म्हणाल, कसा उमेदवार असेल आपला? एक विचार एक नेतृत्व हाच उमेदवार. आज आम्हाला पूर्ण ह्या आमच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्लस पालघर जिल्ह्यामधल्या तमाम जनतेला एक पूर्ण आप्पांवर विश्वास आहे की उमेदवार कोणी असेल परंतु त्याच्यामागे विचार जो असतो विकासात्मक आणि तो विकासात्मक विचार करणारी व्यक्ती ती म्हणजे आप्पा, हाच आमचा उमेदवार.